हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। चला तर आज आम्ही काय करणार आहोत तुम्हाला दाखवतो। ही पाहता चूल पेटवली। चला रे पातेलं ठेवा। पातेलं बसन घ्यायचं। ठेव बरं। चला आता प्रयोग चाललेला आहे। चूल पेटवली। चला चहा पावडर टाका, अद्रक टाका। चहा पावडर किती? अगोदर अद्रक टाका। अद्रक ठेचावं लागेल। पकड आणली। मग आता आमचे काम सोडून आहे ना ह्यांना मदत करावी लागते, पण एवढं आहे की ह्याच्यातून ते काहीतरी शिकतायत। बस ना। सर्व साहित्य घेऊन आलेत। बाबांना पण चहा घ्यायचंय आता। थांबा, पेटू द्या अगोदर चांगली चूल व्यवस्थित। 2 3 या ठिकाणी आम्ही शेवयाचा भात करणार आहोत। आता हे बघा, पाण्याला उकळी आली आहे। आता त्यात शेवया टाकायच्या। आता या शिजून द्यायच्या चांगल्या। आपला शेवयाचा भात तयार झालेला आहे। दूध नाही आणलं का? आम्हाला नको दूध टाक। आमचा चहा आता उकळलेला आहे। टाक। चला या चहा घ्यायला शेतात मस्त थंड हवेमध्ये। आम्ही इथे शेततळ बनवणार आहोत एवढ्या जागेत, आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला त्यात दिसेल ते कसं बनलं आहे। आमचा स्विमिंग पूल रेडी झाला आहे। यात आता कागद टाकून पाणी टाकायचं। बघू शकता गुडघे इतकं खोल आहे, इकडं कमी आहे, म्हणजे असं उतारत केलंय। बघा आता मुलांनी कसं शेततळ तयार केले आणि त्याची पाहणी करतेत। आता आज फक्त तयार केले, कागद टाकलाय, पाणी सोडले आणि म्हणतायत की उद्या आम्ही पोहणार आहेत। होय शिवम? प्रथमेश पोहणार आहेत। काल तुम्ही बघितलं आम्ही वाफे केले, आणि आज आजी त्यात मिरच्या लावणार आहे। मिरच्याचे रोप आहेत।
आणि इथे दादा परत थोडं माती खोदत आहे. कालचा कागद जरा खराब असल्यामुळे आज नवीन कागद टाकलाय. यात आता पाणी टाकायचं आणि पवायचं. हे पहा, आता आम्ही शेततळ्यामध्ये पाणी टाकत आहोत. आजीच्या आता मिरच्या लावून झालेल्या आहेत. ती दुसऱ्या वाफ्यामध्ये गवार आणि मेथी लावणार आहे. आजीच्या आता मिरच्या लावून झालेल्या आहेत. बघा, आता या ठिकाणी आम्ही गवत काढलेलं आहे आणि शिवम व प्रथमेश हे मला भाजीपाला लावण्यासाठी वाफे तयार करून देत आहेत. किती छान वाफा तयार केलाय बघा. शेतामध्ये आता काय झालंय, पाऊस पडून गेलाय. आज थोडी पावसाची. या आमच्या मामाच्या शेतात पेरू खायला. बघा आता कसे पेरू खातायत बघा. निसर्गातील कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी फवारे वापरलेले नाहीत. आरोग्याला अगदी चांगले. काय करता रे? वा वा, छान. शेतामध्ये तुम्हाला माहितीच आहे, अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. सर्व प्रकारची झाडे मी लावलेली आहेत. पेरू, चिकू, आंबा, रामफळ, अंजीर, आवळा. हा पेरू पहा, आतून खूप लाल आहे. वा वा, आणि एकदम चवीला असा भारी गोड आहे ना. आजी बाबा, तुम्ही बघू शकता आजी बाबा कशी गवत काढतात. हे पहा, काल त्यांनी छोटंसं शेततळ खोदलंय. म्हणजे त्यांना तसे भरपूर कष्ट पडलेत, थकले होते. आज छानपैकी असं त्यांनी कागद टाकलाय, पाणी सोडलंय आणि मस्तपैकी आता त्याच्यामध्ये पोहतात, आनंद लुटतायत. एक नाही, बाल लहानपण देगा देवा. तशा प्रकारे खरंच लहानपणी मनोरंजनाचे कोणतेही प्रयोग केले आणि फेल गेले तरी त्याच्यामध्ये काही वाईट वाटत नाही. काल त्यांनी एक कागद टाकला, तो फाटला. आज पुन्हा दुसरा कागद टाकला आणि शेततळ तयार केलं. करतायत मज्जा आता.